सगळ्यात अगोदर आहे ना, आज सकाळीच एक न्यूज ऐकायला भेटली, नवनाथ वाघमारेची गाडी जाळली. आता हे कुणी जाळली लवकरच बाहेर येईल. पण सगळ्यात अगोदर आपण संविधानाला मानलं पाहिजे, कारण हा देश संविधानावरती चालतो. आता ही जाळपोळ जे झाली ना, याचं समर्थन मी कधी करणारही नाही आणि कधीच करणार नाही. हा व्हिडिओ नवनाथ आबाचा पण पूर्ण बघा बरं का. आणि यामध्ये समोरून पाहिलं तर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय. हे बघा, माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही. मी काही जरांगे सरकार नाही, मी जमीनदाराचं लेकरू आहे. पवारांना माझी सूचना आहे, माझी अजित पवार असतील, माझी एकनाथ शिंदे आणि म्हणजे पिसाळलेला कुत्रा जरांगेला सुद्धा माझी सूचना आहे. माझी गाडी जाळल्याने मला काही फरक पडत नाही. अशा गाड्या मी पुन्हा घेईल. मी कारण की मी जमीनदाराच लेकरू, माझा बाप मला गाडी घेऊन देईल, माझे वडील मला गाडी घेऊन देतील. परंतु असे कृत्य करणं योग्य नाही. आमच्या लोकांनी जर ठरवलं तर जरांगेच्या गाड्या जाळायच्या आणि जरांगेचे घरं जाळायला तर चालेल का? शासनाला, पोलीस प्रशासनाला विनंती की हा गुन्हा जरांगेच्या नावाने दाखल झाला पाहिजे. हा गुन्हा शरद पवारांच्या नावाने, शामळा रोहित पवारांच्या नावाने, अजित पवारांच्या नावाने, एकनाथ शिंदेच्या नावाने गुन्हा दाखल झाला पाहिजे. बघितलं का आबा? आबा काय माहिती का, सगळ्यात अगोदर तुमची गाडी ज्यांनी जाळली ना, त्या हरामखोरांना एवढी कठोर शिक्षा झाली पाहिजे ना, एवढा बेकार कायदा त्यांच्यावर लावला पाहिजे, त्यांचे कातडे काढले पाहिजे अक्षरशः, मला असं वाटतं. कारण चुकीला समर्थन नाही आणि जे चूक आहे त्याला चूक म्हणणं हे माझं काम आहे. पण आबा काय माहिती का, तुम्ही खरंच जर ओबीसी साठी लढतायत ना, तर ज्या कोणत्या सभेत जाताय त्या सभेमध्ये ना फक्त ओबीसी बद्दल बोला, या सरकारच्या विरोधात बोला. ज्या पद्धतीने तुम्ही उठताय सुटताय, जरांगे पाटील चपटी पितो, जरांगे पाटील माकडे, जरांगे पाटील असा आहे, जरांगे पाटील तसा आहे. तुम्ही काय केलंय माहिती का, एकच टार्गेट ठेवलंय, तुमच्या पुढं गरीब ओबीसी नाहीयेत, तुमच्या पुढं फक्त आणि फक्त जरांगे पाटील आहेत. त्याच्यामुळे ना कदाचित हे सगळं घडलं असेल. पण ठीक आहे, चला असो, कुणीही असो, ज्यांनी चूक केली त्यांना शिक्षा झाली पाहिजे. कारण संविधान अजून जिवंत आहे, संविधानाला मानणारा वर्ग अजून जिवंत आहे आणि संविधानानं त्यांना एवढा कठोर कायदा आणि एवढी बेकार शिक्षा झाली पाहिजे. असे कृत्य महाराष्ट्रात पुन्हा कधी झाले नाही पाहिजे, या मताचा मी आहे. पण आबा थोडं मराठ्यांच्या विरोधात लढताना आणि बोलताना जरा विचार करून बोला.